नमस्कार मैत्रिणींनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजही मी तुमच्यासाठी एक सिंपल रेसिपी घेऊन आलेली आहे, जी की आहे अप्पे। तर अप्पे हे बऱ्याच जणांना खूप आवडतात। तर तांदूळ आणि एखादी डाळ मिक्स करूनच बरेच लोक अप्पे करतात, पण आज आपण सगळ्या डाळी मिक्स करून बनवणार आहोत अप्पे। तर एक छोटा ग्लास भरून तांदूळ आणि तेवढ्याच प्रमाणात ग्लास भरून सगळ्या मिक्स डाळी इथे आपण घेतलेल्या आहे। त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ आहे। तर या सर्व डाळी आणि जे तांदूळ आहे ते आपण दिवसभर भिजत घातलेले आहे आणि आता संध्याकाळी हे पाण्यामधून काढून घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत। आपल्याला हे मिश्रण खूप बारीक असं मिक्सरमधून काढून घ्यायचं नाही आहे। जर आपण खूप बारीक काढलं तर याचे अप्पे जे आहे ते खूप घट्ट म्हणजे निब्बर येतील, म्हणून थोडंसं जाडसरच हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे। तर ते कसं काढायचं आहे, त्याचं टेक्स्चर कसं असेल, चला तर मी तुम्हाला दाखवते। आता तुम्ही हे सगळं एकत्र मिक्सरमधून काढलं तरीही चालेल। तर पहिले थोडंही पाणी न टाकता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। नंतर बघायचं आहे त्याच्यात किती प्रमाणात पाणी बसेल काय, त्याच्यानुसार त्या मिश्रणमध्ये आपण पाणी टाकणार आहोत। तर यात आता आणखी थोडंसं पाणी टाकून आपण हे पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता किती छान असं हे मिश्रण आपलं रेडी आहे। तर त्याचं टेक्स्चरही थोडंसं जाडसर आहे। अशाच टाईपमध्ये तुम्ही मिक्सरमधून हे काढून घेऊ शकता। तर इथे छान प्रकारे आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे। तर इडलीप्रमाणेच यालाही आपण रात्रभर गरमीच्या ठिकाणी एकदम व्यवस्थित झाकून ठेवणार आहे, की जेणेकरून ते सकाळी थोडंसं फुगेल। तर आता हे रात्रभर भिजून झालेलं आहे आणि सकाळी अशा टाईपमध्ये तुम्हाला हे दिसेल। म्हणजे व्हिडिओमध्ये एवढं दिसून येत नाही, पण हे थोडंसं फुगलेलं आहे। तर अप्पे करायच्या पहिले याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं हिरवी मिरची आणि कोथिंबीर चवीसाठी आणि थोडंसं मीठ। आणि करायच्या पहिले याच्यात एकदम थोड्याशा प्रमाणात आपल्याला खायचा सोडाही टाकायचा आहे। त्याच्यामुळे हे मिश्रण थोडंसं फुगेल आणि आपले जे अप्पे आहे ते एकदम छान होतील। तर जे मिक्सरमधून हिरवी मिरची आणि कोथिंबीर काढलेली होती ती आता मी इथे आपल्या बॅटरमध्ये टाकून घेतलेली आहे। आणि तुम्हाला कांदा, टोमॅटो हे आवडत असेल तेही तुम्ही अप्प्यामध्ये टाकू शकता। तर आम्ही इथे टाकणार आहोत कांदा आणि कोथिंबीर। तर आता जे आपलं भांडं आहे अप्प्याचं ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तर आपण याच्यात कांदा, कोथिंबीर, मीठ वगैरे टाकलेलं आहे। तुम्ही तसेही खाऊ शकता किंवा याच्याबरोबर तुम्ही चटणीही बनवू शकता। तर आपण याच्याबरोबर खोबऱ्याची चटणीही बनवणार आहे। तर बघूया ती कशी बनवायची ते। दह्याची, खोबऱ्याची मिक्स अशी चटणी ही मला खूप आवडते, म्हणून मी त्याच्यासोबत बनवणार आहे चटणी। जोपर्यंत अप्पे म्हणजे थोड्या वेळात अप्पे हे आपले बनतील तोपर्यंत आपण बनवूया चटणी। तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे थोडंसं दही, ओलं खोबरं, डाळ, शेंगदाणे, लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची। तुम्हाला जसं पाहिजे, तुम्ही जेवढ्या प्रमाणात तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता। तर हे जे सगळं आहे ते मिक्सरमधून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आपण दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते सगळं टाकायचं आहे आणि त्याला वरून द्यायची आहे फोडणी। फोडणीसाठी आपण घेतलेलं आहे तेल गरम करून त्याच्यात मोहरी, जिरे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे आपलं दह्याचं मिश्रण होतं तर त्याच्यात आपण ही जी फोडणी आहे ती आता देणार आहोत। इथे दह्याच्या चटणीचा व्हिडिओ मी तुम्हाला थोडक्यात दाखवलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओ मी सेपरेट दह्याच्या चटणीवर घेऊन येईल। तर ही इथे एकदम टेस्टी अशी आपली दह्याची चटणी इथे रेडी झालेली आहे। मेन म्हणजे मला अप्प्याचाच व्हिडिओ दाखवायचा होता, पण चटणी बनवली म्हणून मी त्याच्यासोबत चटणीचाही व्हिडिओ दाखवला। तर इथे जसे अप्पे दिसायला छान दिसत आहेत तसे खायलाही खूप टेस्टी झालेले आहे।